तुम्ही, तुम्हाला काय आवडतं मी सांगेल. माझ्या जीवीची पंढरपुरा, कारण वारकऱ्याचं ते कर्तव्य आहे. पंढरीची वारी पेलवायची ताकद असली पाहिजे. याचा अर्थ थोडक्यात सांगायला गेलं तर दासत्व पाहिजे. तू मालक आहे मी चाकर आहे हे ज्ञात पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजस लाडावलेला. जेव्हा वैष्णवाला जगाचा मालक सगळं देतो, देतोच. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. अजून सोपं सांगायचं म्हटलं तर होती जे सात्विक तयाचा हरिक. पण ते होती जे सात्विक हे होती हे कशामुळे होती? धन्य माता पिता. मग नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. जिथून हे चालत आलंय, ज्याला सायंटिफिकली भाषेत जनरेटिक जनरेशन म्हणतो आम्ही. बरं का, आता कसं झालं माहिती आहे, 4 पुस्तकं जास्त वाचली की आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायांपेक्षा जास्त स्वतःला शाणे समजतो. पण तसं नाहीच आहे. आजकालच्या पिढीला कुणी म्हटलं ना का रे बाबा परमार्थ आवडत नाही, देव कळत नाही, हाय क्लास लाईफस्टाईल तुझी स्टँडर्ड मेंटेन करतोस, वेल एज्युकेटेड आहेस, श्रीमंत राहायचं वागायचं बोलायचं सगळं कळतं तुला, पण देवाचं नाव घेताना आईबापाचा मान राखताना मोठ्यांची कदर करताना कधी दिसलं नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. हा शेवटी प्रारब्धाचा भाग आहे. माऊली म्हणतात बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल यावडी. देव कळायला भाग्य फार लागतं, फार लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनं चालू, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. भाषा माझी नाही आहे आणि टाळ्या वाजवू वाटल्या तर वाजवत जा. असा काही सरकारचा जीएसटी नाही रोहिला गड त्याला वाजवायच्या. तुम्हाला काही 200 देऊन आणलंय का? कळलं त्यालाच कळलं महाराजांसारखं. मर्जीने आलायत ना, स्वतःच्या मनमर्जीने, बळजुबरीने नाही ना आणलं तुम्हाला. अधिकाराने आलायत ना, स्वतःच्या इच्छेने आलायत, जगाच्या मालकाच्या प्राप्त्यर्थासाठी, सुखासाठी, समाधानासाठी, सॅटिस्फॅक्शनसाठी आलायत की नाही. मग तसे बसा, टाळी वाजू वाटली वाजवा, हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी माय म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याने जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या म्हणेन लईच मंडपात संतीनं आली होती तो या अंगात, तू ये घरी तुझी महाराजींकडे. तो महाराज जग आहे ग, चालतंच. म्हणून तर तेजोनी याचना भक्ती करी तुकोबरायांचं वर्णन आहे माझ्या. नाही रे, विचार नाही करायचा. असंही हे जग आहे. तुम्ही कितीही चांगलं केलं ना, आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम आमच्या हनुमंतदादाने ठेवला ना, तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी भावकीतले खौड बोलणारच. ते म्हणणार हा त्याचं काय असते, राजकारणासाठी कर, त्यात पैशाचा उता आलाय कुठं तरी खर्चायचाच. लोक आहेत रे ते. अरे पण कसं आहे ना, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही आहे, पण त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कौतुक. ही परंपरा महत्वाची. इथे व्यक्तिगत वर्चस्व नाही आहे. ह्या एका कीर्तनामुळे किती नामचिंतन घडतंय हा फार मोठा विषय आहे. आणि इथे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. दोन्ही पक्ष उद्धरले जातात. माझ्या माऊलींचं वर्णन आहे. मग कुठल्या कारणास्तव ठेवलंय, का ठेवलंय, कोणाचं ठेवलंय, काही गरजेचं नाही. कीर्तन आहे ना एवढं पुरेसं आहे. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हा फरक आयुष्यभर लक्षात ठेवता आला पाहिजे. इथे व्यक्तिगत काहीच नाही आहे. पण शेवटी विषय कसा असतो ना, जेव्हा थोडंसं नाव होतं, थोडंसं माणसं मोठं समजतात, तेव्हा आमच्या वैष्णवाला, आमच्या भाविकाला ज्ञान म्हणलं की अहंकार येतोच चकारात्मक. म्हणून आम्ही विचारलं देवा, हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही तुझ्या चरणाशी असणं फार गरजेचं आहे. आम्ही दासत असणं गरजेचं आहे. आम्ही चाकर असणं फार गरजेचं आहे. आणि तेवढा आम्हाला सांभाळता आला ना परमात्मा, आमच्यासारखं आयुष्य नाही आहे. सुखी आहे ना, समाधानी आहे. आणि सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं दहन कुठलं असेल ना, तर हे तेवढंच आहे. विठ्ठल आमच्या हनुमान भाऊच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त थाटलेला हा कीर्तन सोहळा आणि त्यानिमित्ताने भाग्याचे, या भागाचे भाग्यविधाते आमदार नारायण भाऊ यांचं सुद्धा आगमन झालं. नतमस्तक आहे या लेखीचं तुमच्या चरणावर.
तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात म्हणून तुमचं कौतुक नाही आहे, पण तुम्ही कीर्तनाला आलात हे खूप कौतुक आहे महाराज बरं का. त्याच्यामुळे काय ना, राजकारणी माणूस जेव्हा वारकरी संप्रदायाच्या परंपरेने चालतो ना, फार ताकद असतं दादा. अहो जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करता छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, माझ्या तुकोबांनी पायाखालचं घोंगडं छत्रपती शिवाजी महाराजांना बसायला टाकावं, पण माझ्या राजानं घोंगड्यावर बसू नये. आम्ही तुकोबांनी विचारावं, का हो राजा, अहो हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, घोंगड्यावर बसला नाहीत. राजा म्हणतात, कळतं दादा बुवा, कळतं आम्हाला. आम्ही जोपर्यंत तुमच्या चरणाशी आहोत तोपर्यंत आमचा गड राखायची ताकद आमच्यात आहे. आम्ही ज्या दिवशी तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्हाला कळतं. म्हणून चरणाशी होतो आम्ही तुमच्या. आणि अर्थात तोच वारकरी संप्रदाय जो माझ्या जगद्गुरु तुकोबांनी कळसापर्यंत पोहोचवला, आणि तेच सामर्थ्याने तुम्ही करताय. चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अठ्ठास नामदेवराय अगदी तसंच सांगतात. देवा, हे आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे, आम्हाला सांभाळता आलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे. पण हे कदाचित जर आम्हाला टिकवता आलं, सांभाळता आलं, जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी कधी तुझी चरणसेवा साधावया, जर हे मला टिकवता आलं तर याचं कारण कुठंतरी वेगळं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे माझं नाही आहे. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती, कुणीतरी दिलंय, निवृत्ती दास्वावधारी जोजी. हे वर्णन माझ्या ज्ञानियांच्या ज्ञानांचं आहे. म्हणून आम्हालाही विचार करावा लागतो की आयुष्य नेमकं कुणाला पाहिजे, व्यक्तीला पाहिजे का नाहीये, भावे तया. आता कुळ कुठलं आहे, ते वैष्णवाचं आहे, ते हरिदासाचं आहे. जे सात्विक आहे त्या कुळाला आयुष्य पाहिजे. मग इथं प्रत्येक वारकऱ्यासाठी ते आहे, जे व्हायचं म्हणताय त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आयुष्याची पराकाष्ठ म्हणाल ना तरी जिथे भक्त आहे, जिथे जगाच्या मालकाचं नामचिंतन आहे, तिथं आयुष्य हे स्वमर्जीने. काळाचेही काळ आम्ही लढीवाळ विठ्ठलाचे, आमच्या ठिकाणी नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. हे सामर्थ्य एवढं आहे की स्वमर्जीने. 42व्या वर्षी वैकुंठवास स्वदेह माझ्या जगद्गुरु तुकोबांचा, 21व्या वर्षी संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबारायांची. संतांचं वर्णन करायला गेलं तर संतांचं आयुष्य हे स्वमर्जीने आहे. अधिकार तेवढा आहे. अहो काय सांगायचं तुम्हाला, गळ्यात माळ असली की मरत नाही. बघता काय, नाहीच मरत. तसलं शंकेच्या नजरेनं बघू नका, नाहीच मरत. ते म्हणले, काही म्हणते का ग, ऐकतो म्हणून. आमच्या डोळ्या देखत किती पेटले तीन, मरत कशी नाही ती. मरत नाही असं नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. काय नाही, सोपं आहे, हरिमुखे म्हणा, सगळ्यात सोपं आहे महाराज बरं का. मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं नाहीये. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. माझ्या माऊलींच्या सांगण्याप्रमाणे. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा. हा रोहिला गडकर, तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती आहे का, दर्गी दे दे, आली वे आमच्या गावात दर्गी दे, पाहिजे तुला टाळी, दर्गी दे म्हणली वे, टाळी वाजव, दर्गी दर दे. दान करताय भिकाऱ्याला. आणि असलं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही. असलं वागून मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेला नामी द्वैत असत्य. जे नामदेवराय म्हणतात, कल्पनेची बाधा. तुम्ही जर बाधेतच आहात, अजूनही असत्यातच आहात, तर माऊली सांगतात, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ असत्य, द्वैत असत्य, कल्पना असत्य. मग इथे सत्य काय, सत्य तू विठ्ठला, बाकी सगळ्या जगत भास आहे. मग एवढं कळायला आयुष्य जातं ना दादा, देव समजून घ्यायला आयुष्य जातं. आमची माणसं कीर्तनात बसून जर मन कीर्तनात स्थिरावू देत नसतील तर काय महाराज. अहो संतांनी संसार करून सुद्धा संसार केला नाही हो. काय ताकद असेल व्यक्तिमत्वामध्ये. आणि आमचं अवघड आहे. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. महाराज म्हणलं हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला. म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहात ज्यांना कळलं त्याला महाराज बरं का. तुम्ही 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे, ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा, रोहिला गडकर किती नारळ दिले लेकरू घेईल. मग मी तुम्हाला सांगते, असं किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल. जर भाव शुद्ध नाहीये ना, भावे विन भक्ती, भक्ती विन बळीविन शक्ती बरू नये, भावी विन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, भावबळे आकळे इरवी नाकळे, करतरी आवळी तैसा हरी, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. काय लागतं रे देवा, भाव शुद्ध. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भाव आहे याचा अर्थ सगळं मीच करेल असा. टाळी वाजवणार, भजन करणार, चिंतन करणार, नाचणार, आनंद व्यक्त करणार, तर ते कीर्तन आहे. पहिली गोष्ट तर लोकांना कीर्तनच कळत नाही आहे. अहो आजकाल खुशाल माणसं फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी.
हा प्रोग्राम दिसतो तुम्हाला? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं, घुसे हो. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, उगत दी तुझं सोयाबीन खुरपीते, मुकादम मी दी गुत दी. काय बोलतील लोक. त्याच्यापेक्षा विचित्र, तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसळात काढलं पाहिजे. अहो किती द्याल? जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी आईसे बळ रेडा बोले. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. आणि श्रीमंतीचं म्हणाल ना तर शास्त्रभार गोड वर्णन करतं. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. जर हेच आहे तर अकल्प आयुष्य व्हावे. मग आम्ही तेच मागतोय ना. म्हणजे सत्य आहे, आम्ही आयुष्य त्याला मागतोय, आम्ही कर्माला मागतोय, आम्ही कुठल्याच व्यक्तिगत आयुष्याला मागत नाहीये. मग तो व्यक्ती जर परमार्थ करतोय, नामचिंतन करतोय, सत्य स्वीकारतोय, द्वैत झाडतोय, कल्पना बाधा समजतोय, त्याला आपोआप हे मागणं लागतंय. हे कळलं पाहिजे. बाधा फार अवघड आहे आणि बाधा असणाऱ्याला बाधा आहे हे कळणं फार अवघड आहे. माणसाला कळत नाही, हेही कळत नाही, त्याच्यामुळे अवस्था फार विचित्र आहे. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. माझ्या माऊलींचं वर्णन आहे. हे जे जीवन आहे ना माणसाचं, ज्ञानाचं म्हणाल तर ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येतं. मूर्तिमंत उदाहरण, उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. चांग देव कुठून तरी आलं मोठकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? रोहिला गडकर. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. लोकांना घाण सवय लागली, लोक घेतल्याशिवाय बोलत नाही. ती हे नारायण दादाला चांगलं माहिती असेल महाराज. लय काम बेकार आहे, काय सांगायचं तुम्हाला. अहो असलं विचित्र काम आहे लोकांचं, लय म्हणजे इतकं विचित्र काम. अहो काय बोलावं लोकांना. लोक फार लोकांना नावं ठेवतात पण विचार आपला करत नाही दादा. हां काही नाही, कागद आहे त्यानं तुम्हाला काही होणार नाही. दगड आहे का लागला का बाजूला काढून ठेवा. ते विठ्ठला अगदीच असं आहे. आणि जर माणूस कर्म स्वतः सत्य करत नाही तर पुरुषाकडनं अपेक्षा ठेवण्यात मजा नाही. पण विनंती आहे बोलत जा. असू द्या, झालं विषय तर लक्ष द्या. मग आम्हाला कळावं, सत्य समजावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. साह्य झालाय घातली या भय. तुम्ही चिंता करायची नाही. काय संकट वाटायला यायची येऊ द्या, काय दुःख पत्रात पडायचं पडू द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय पाय खेचायचं खेचू द्या, अरे काय वाईट बोलायचं बोलू द्या. विश्वास त्याच्यावर ठेवा, एक जी लोक अपमान करतायत ना तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस येईल बघा, कष्ट ठेवा. पण एवढं मात्र करा, जर चुकत असेल तर चुकलं हे मान्य करायची ताकद पाहिजे आणि बदलायचीही ताकद पाहिजे. सत्य त्यालाच म्हणायचं आहे. कदाचित जर मी द्वैतात आहे, कल्पनेत आहे, तर ती बाधा आहे हे ज्ञात मला असावं. माझ्या सुखाला काहीच कुठेच काही होणार नाही आहे आणि तो आहे ना जगाचा मालक. घालून या भार राहिलो, चिंता नाही करायची. आणि ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली, आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही. तुकोबाराय म्हटले, मी मेल्यावर माझ्या घरचे रडणारच नाही आहेत. रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस, ते रडते. बाकीचं नाही, कारण मी संसारात नाहीच ना. आयुष्य तसंच असावं करून. हे बघा, कुठलीच गोष्ट केल्याशिवाय होत नाही. आजकालच्या पिढीला वाटतं देवसुद्धा असा पिझ्झासारखा भेटावा, ऑर्डर केला की अर्ध्या तासात आला पाहिजे. नसतं रे हे जग. असं हितांगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कल्पनेची बाधा, हे कळलं त्यालाच कळलं. लय अवघड काम आहे लोकांचं. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. सगळं प्रचारावर आहे, देव सुद्धा प्रचारावर आहे. तुम्हाला काय गत सांगायची दादा. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. आता काय बोंबलता का. ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली का. अरे येडे, ती गोरी म्हणून ॲडव्हर्टाईजला घेतली. कल्पनेची बाधा महाराज बरं का. हे अख्खं जग असं चालतं. इट्स ऑल डिपेंड युअर ॲडव्हर्टाइजमेंट. सगळं डिपेंड ऑन. तुम्ही बघा ना, तुम्ही काय घालायचं, कुठला ब्रँड वापरायचा हे कुणीतरी एसीच्या रूममध्ये बसून ठरवतं.
हे चाणक्याने 5000 वर्षापूर्वी सांगितलं. इथं असं एक कलियुग येणार जिथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. खरं आहे का खोटं? तुम्ही मुद्दाम करताय का? नाही तसं सांगा मला. तुम्हाला माझी जिरवायची का? माणसं मुद्दाम करतात. बोल म्हणलं बोलणार नाही, हसू आलं हसणार नाही, टाळी वाजू वाटली वाजवणार नाही. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. ॲटिट्यूड. कशासोबत खाता दादा? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. नॉट अ जोक आहे. 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. रावणाच्या घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं. तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. नाही गेला जाऊन आला एवढ्या वेळात माझ्यासारखा अर्धा तोळ्यावर रे. अरे किती आपल्याला कौतुक आहे. विचार करा ना त्याचं किती असावं. हा 22.5 क्विंटलची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदारकीला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. नग कधी कधी घरातली बी फुटते ती. मी रामायण सांगते महाराज बरं का. तुम्ही फक्त रामायणाकडेच विषय द्या, दुसरीकडे कुठं जाऊ नका. रामायण आहे आपलं. अहो सक्का होता बिभीषण, नव्हता रावणाच्या सोबत, विनाश झाला त्याचा. सक्का भाऊ होता बिभीषण, नव्हता सोबत रावणाच्या, विनाश झाला त्याचा. सावत्र होता रामाचा लक्ष्मण, पण सोबत होता रामाच्या. अरे विजय झाल्याशिवाय राहिलं नाही. रक्ताची ताकद असते रे. विषय आता दुसरा अनुषंग आहे. शेवटी तो देव आहे, हे राक्षस आहे. पण कसं आहे ना, मला असं वाटतं कोणी कसं का असं ना, पण घरच्या माणसाने साथ सोडू नये. शेवटी घरची आहेत ना ती या विषयाकडे. मग काय, आम्हाला सत्य असत्य कळावं, आम्हाला खरं खोटं कळावं. हे खरं खोटं कळण्यासाठी आम्हाला एक पर्याय आहे. जोपर्यंत आम्ही त्याच्या चरणाशी जात नाही तोपर्यंत हे मन स्थिर होत नाही. मन स्थिर झाल्याशिवाय दृष्टी पवित्र किंवा साफ होत नाही. तोपर्यंत देव समजत नाही, कळत नाही. आता हे इतकं विचित्र आहे. विवेकाते बोलावी, संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. बरं इतकं विचित्र आहे. माकडाला दारू पाजली. कोणाला पाजली? माकडाला. 2-3 बोलले आहे की नाही. आता काही माणसं कसं असतात, तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामधट. हां तुमचं कसं आहे, पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा का रे हसतो? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. शाणे आहात तुम्ही, पण थोडं उशिरा कळतो तुम्हाला माझ्यासाठी. काय अवघड आहे. या अरे इथे कोणाचं काय वागेले, ज्याच्या त्याने अनहित केले. विनंती आहे समजून घेत चला. आता ताकद तेवढी आहे दादा, आम्हाला कळावं खरं खोटं काय आहे ते कळण्यासाठी आम्हाला मन स्थिर लागतं. आता मन स्थिर लागण्यासाठी मन इतकं चंचल आहे. बहुत चंचल चंचल आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्मकार दश चंचल. असे चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन किती चंचल आहे. वस्तुरूपी सांगायला गेलं तर माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं भूत लागलं. माकड किती चंचल होईल. मरकटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. इतकं मन चंचल आहे, पण यालाही स्थिर करायची ताकद आहे. आता कोठे धावे तुझे चरण. अहो तुला पाहिलं ना, आवडे हे रूप पाहता लोचन, रूप पाहता सुख झाले हो. मग सुखाची व्याख्या काय आहे? कल्पनेची बाधा न हो. जिथं मला सत्य दिसतंय सुद्धा समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी, तेव्हा माझ्या आयुष्याची गणना एका दासत्वाशी, वैष्णवाशी, वारकऱ्याशी होती. तेव्हा राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे आलंय म्हण. आता आम्ही विचार केला देवा तुझं स्वरूप बाह्य अंगाने सुद्धा आवडलं पाहिजे. आणि देवा इतकं गोड. शंकराचार्य वर्णन करतात
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति अखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. किती गोड आहे प्रत्येक स्वरूपामध्ये. करारविंदे मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला ताली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिपस्वामृतमृतदेव जीवे पिपस्वामृतमृतदेव गोविंद दामोदर माधव प्रीति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. अखंड आयुष्य ज्याचं देवाच्या प्रत्येक स्मरणात गेलंय त्याला काय दुःखाची बाधा लागणार आहे, त्याला काय कल्पना शिवू शकणार आहे. तो सत्याचाच आहे ना, पण त्याच्या इतका गोड कोण आहे मला सांगा. फार सुंदर काव्य आहे बघा. काली काली आले का काली काली आले कोके फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले त्या गवळणीचं वर्णन आहे त्याला. ते पिवळं पितांबर, ते डोक्याला मोरपीस, ते सावळं स्वरूप, तो चंदनाचा टिळा, ती वैजयंती तुळशी माळ गळा. ते स्वरूप बघितलं ना, कल्पना नाही रे नाही राहा. तुझ्या नामचंदनाचा तुझ्या रूपाचा ज्यावेळेस गोडवा कळतो ना तेव्हा आयुष्य सुख स्वरूप होतं. आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंद. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी ठोलो ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानोबा म्हणले काय देवा तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. आज विश्वमंत अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कसं काय झालं हे, कसं काय झालं. कल्पनेची बाधा न हो हेच वर्चस्व. कसाय देव असा समोरून आला माझा जगाचा मालक. वर्णन आहे त्या गवळणीचं देवा.